नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे मतदानाचा दिवस. मतदानाचा दिवस आला, की अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो, की आज नेमकं काय होतं? मतदान कसं चालतं? नियम काय असतात? आणि आपल्याला काय करायचं असतं? म्हणून या व्हिडिओमध्ये आपण मतदानाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय घडतं, ते अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव. जेव्हा देशात किंवा राज्यात निवडणुका जाहीर होतात, तेव्हा सगळे निर्णय अचानक घेतले जात नाहीत. संपूर्ण प्रक्रिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पाहते. किती मतदार आहेत, कुठे किती मतदान केंद्र लागतील, कुठे जास्त गर्दी होऊ शकते, कुठे संवेदनशील भाग आहेत, पोलीस बंदोबस्त किती हवा, या सगळ्याचा सखोल अभ्यास केल्यानंतरच मतदानाचा दिवस ठरवला जातो. काही वेळा एकाच दिवशी मतदान होतं, तर कधी-कधी 2 किंवा 3 टप्प्यात मतदान घेतलं जातं. मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठी तयारी सुरू झालेली असते. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचवली जातात. मतदान अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस आपापल्या केंद्रांवर हजर होतात. गावात किंवा शहरात प्रचार थांबवला जातो. दारू विक्री बंद केली जाते. शांतता राखण्यासाठी विशेष नियम लागू केले जातात. याचा एकच उद्देश असतो, मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये. मतदानाच्या दिवशी सकाळी लवकरच मतदान केंद्र उघडली जातात. साधारणपणे सकाळी 7 वाजता मतदान सुरू होतं. मतदान सुरू होण्याआधी ईव्हीएम मशीन तपासली जाते. उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि मशीनमध्ये आधी एकही मत नाही हे सगळ्यांना दाखवलं जातं. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते. मतदार जेव्हा मतदान केंद्रावर जातो तेव्हा त्याला आधी रांगेत उभं राहावं लागतं. त्यानंतर मतदान अधिकारी मतदार यादीत नाव तपासतात. ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा इतर वैध कागदपत्र दाखवावी लागतात. एकदा ओळख पटली की मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते, जेणेकरून तो पुन्हा मतदान करू शकणार नाही. त्यानंतर मतदार ईव्हीएम मशीन समोर जातो आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराचं बटन दाबतो. बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर काही सेकंदासाठी चिठ्ठी दिसते, ज्यामध्ये तुम्ही दिलेलं मत योग्य उमेदवाराला गेलं आहे का हे पाहता येतं. ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय असते. कोणालाही कळत नाही की तुम्ही कुणाला मत दिलंय. त्यामुळे मतदार न घाबरता दबावाशिवाय आपलं मत देऊ शकतात. मतदानाच्या दिवशी काही गोष्टी पूर्णपणे बंद असतात. कोणीही प्रचार करू शकत नाही. मतदान केंद्राच्या आजूबाजूला गर्दी करता येत नाही. मतदारांना पैसे, भेटवस्तू किंवा दारू देणं हा गुन्हा आहे. मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यासही मनाई असते. हे सगळे नियम पाळणं खूप महत्त्वाचं असतं, कारण यामुळे निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष राहते. मतदार म्हणून तुमचे काही महत्त्वाचे हक्क असतात. कोणताही दबाव, धमकी किंवा फसवणूक झाली तर तुम्ही थेट मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. वृद्ध, दिव्यांग किंवा आजारी मतदारांसाठी विशेष सोयी उपलब्ध असतात. मतदान करताना तुम्हाला कोणतीही अडचण आली तर मदत मागण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला असतो. संध्याकाळी साधारण 6 वाजता मतदान बंद केलं जातं. त्यानंतर ईव्हीएम मशीन सील केली जाते आणि कडक सुरक्षेत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवली जाते. मतमोजणीच्या दिवशीच या मशीन उघडल्या जातात आणि निकाल जाहीर होतो. तोपर्यंत या मशीन पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात येतात. शेवटी एवढंच सांगायचं आहे की मतदान हा आपला हक्क तर आहेच, पण तेवढंच मोठं कर्तव्य सुद्धा आहे. माझ्या एका मतानं काय फरक पडतो असा विचार अनेक जण करतात, पण लक्षात ठेवा, हजारो लोकांच्या अशाच एका मतातूनच सरकार बनतं. रस्ते, पाणी, वीज, शाळा, नोकऱ्या हे सगळं आपल्या मतावर ठरतं. त्यामुळे मतदानाच्या दिवशी नक्की जा, आपलं मत द्या आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पडा. त्यामुळे मतदानाच्या दिवशी नक्की जा, आपलं मत द्या आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडा. जय हिंद. तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावता का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.